वाघ्या कुत्र्या संदर्भातील वादामध्ये आता संभाजी भिडे यांनी उडी घेत माजी खासदार संभाजीराजेंच्या दाव्याला चूक ठरवलाय। मात्र हा वाद अजून वाढण्यासाठी सरकार याबाबत इतिहासकारांची समिती नेऊन पुढाकार घेणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे। पाहुयात एक रिपोर्ट। अलीकडच्या वादग्रस्त इतिहासाच्या मुद्द्यांवर भूमिका न मांडणाऱ्या संभाजी भिडेंनी आता वाघ्या कुत्र्याच्या वादात मात्र उडी घेतली आहे। अनेक वर्षांपासून वादात असलेलं रायगडावरचं वाघ्या कुत्र्याचं शिल्प हटवावं अशी मागणी संभाजीराजेंनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली। त्यानंतर लक्ष्मण हाके आणि साहित्यिक संजय सोनवणी यांनी याला विरोध दर्शवलाय। एक ही महाराष्ट्रातल्या इतिहासकारांनी मग ते डाव्या विचाराचे असतील, उजव्या विचाराचे असतील किंवा सेंटर विचाराचे इतिहासकार असतील, एकही इतिहासकारांनी सांगितलं नाही की आपल्याकडे वाघ्या कुत्र्याचे एव्हिडन्स आहेत। जी दंतकथा निर्माण झाली आहे राज संन्यासच्या नाटकातून, ज्या नाटकाने छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करून टाकली, त्या राज संन्यासातून त्या दंतकथेतून ह्या वाघ्या कुत्रा हा प्रकट झाला आणि स्मारक तिथं बांधलं। ते वाघ्या कुत्र्याच्या नावावरती ते चाललंय ते संभाजीराजे भोसले जे बोलतायत ते चूक आहे, 100% चूक आहे। परंतु ती कथा सत्य आहे की वाघ्या कुत्र्यांनी चितेत उडी घेतली, त्याचं स्मारक म्हणून ते केले। अरे अतिक्रमण अफजलखानाचा असो किंवा विशाळगडचा असो किंवा आपल्या औरंगजेबाचा असो, समिती बसली पाहिजे त्याच्यावर। महाराष्ट्राचं वातावरण कलुषित कशाला करताय? विरोध तिथून शिल्प हे बघा, माझं काय म्हणणं आहे की श्वान आणि धनगर समाज हा एक वेगळं नातं आहे आणि छत्रपती शिवरायांचं किंवा आता त्यांनी जे काही पुरावे दिले, मुळामध्ये हे जे काही श्वान आणि या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही होळकरांच्या ज्या काही भावनेविषयी तुम्ही ज्या शंका उपस्थित करताय त्याला आहे आमचा विरोध। वाघ्या कुत्र्याचा वाद नेमका काय, त्याआधी रायगड किल्ल्यावर त्याचं शिल्प कुठे आहे ते गुगल मॅपद्वारे समजून घेऊया। हे या बाजूला रायगड किल्ल्यावरील जगदीश्वराचं मंदिर आहे आणि या बाजूला शिवाजी महाराजांची समाधी। जगदीश्वराच्या मंदिरातून आत गेल्यावर समोर महाराजांची समाधी दिसते आणि उजव्या बाजूला गेल्यावर ही वाघ्या कुत्र्याची समाधी आहे। वाघ्या कुत्र्याबद्दल अशा कथा आहेत की हा शिवरायांचा एक लाडका कुत्रा होता आणि शिवरायांच्या निधनानंतर त्यानं चितेत उडी घेतली, म्हणून त्याची समाधी शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला उभी करण्यात आली। मात्र या गोष्टीला कोणताही आधार नाही, इतिहासातल्या पत्रात अशा कुत्र्याचा कोणताही उल्लेख नाही असं महाराष्ट्रातले बहुसंख्य इतिहासकार मानतात। मराठेशाहीतली दप्तरं, नोंदी, बखरी, शिलालेख, पत्र, पेशवाईची दप्तरं, देखभाल वा दुरुस्तीसाठीच्या खर्चाची पत्र, महाराष्ट्रातले जवळपास सर्वच इतिहासकारांची पुस्तकं, इंग्रज डॉक्युमेंट्स, तत्कालीन कुलाबा गॅझेट, फ्रेंच कागदपत्र अशा कोणत्याही ठिकाणी वाघ्या कुत्र्याचा उल्लेख नाही। मात्र 1905च्या दरम्यान रायगडाच्या माहितीपर पुस्तकात एका कुत्र्याचा उल्लेख येतो, पण तो उल्लेख अशी कथा प्रचलित आहे म्हणून आलाय। नंतर 1915 दरम्यान राम गणेश गडकरींच्या वादग्रस्त राजसन्यास नाटकामध्ये तो कुत्रा वाघ्या असल्याचं सांगितलं गेलं आणि गडकरींच्याच नाटकातल्या काही ओळी जेव्हा 1925च्या काळात जीर्णोद्धाराचं काम झालं त्यावेळी वाघ्या कुत्र्याच्या शिल्पस्थळावर कोरण्यात आल्या। मात्र इतिहासाचे अभ्यासक संजय सोनवणी यांच्या मते एका जर्मन कागदपत्रात वाघ्या कुत्र्याचा उल्लेख आहे, त्यामुळे तो कुत्रा अस्तित्वात असण्याला ऐतिहासिक आधार मिळतो। महाराजांनी आपल्या सेक्रेटरीच्या मार्फत त्यांना निरोप पाठवला इंदोरमध्येच, किंवा माझ्या लक्षात आहे, माझ्या मनातही आहे। पण मी यावेळेला अतिशय सचिंत आहे, मी दुःखी आहे। का? त्या ते म्हणाले की महाराजांचा एक अत्यंत आवडता असा एक कुत्रा होता आणि तो नुकताच मरण पावला। 5,000 रुपये त्यांच्याकडे पाठवले आणि अशी आपली मानसिक मनातली इच्छा व्यक्त केली तेव्हा रायगडावरची आपण ह्याच्यातलं काय खर्च करायचे ते करा, पण माझ्या मनातला माझा कुत्रा आहे, त्या कुत्रा या विषयाच्या संदर्भात जर काही जर होऊ शकत असेल संलग्न तर ते केलं तर मला बरं वाटेल। त्या तात्यासाहेब केळकरांच्या मनावर एक कल्पना आली की ही जी वाघ्या कुत्र्याची जी एक दंतकथा आहे तिचा आपण उपयोग केला आणि जर समजा
त्यातमध्ये त्याच्यातही पण एक छोटंसं त्या कुत्र्याचंही स्वागत केलं आणि महाराजांच्या मनात ते शिवाजी महाराजांच्या बद्दलचे प्रेम आदर या सगळ्याच सार्थक होईल या कल्पनेनं मग ते पैसे हे असे त्यावेळेला खर्च करण्यात आले. ही कथा तुकोजीराजे होळकरांचा अपमान करणारी आहे ॲक्च्युली. कारण पहिला गोष्ट अशी की शिवाजी महाराजांची समाधी बांधणं हेच मुळात क्रांतिकारी कार्य होतं, त्याला ब्रिटिशांचा विरोध नव्हता. मग कुत्राची समाधी करायला ब्रिटिशांनी विरोध काय करायचा, काहीच कारण नव्हतं. त्यामुळे त्यांनी घरातला कुत्रा मेला म्हणून मी देणगी दिली असं जे काही केळकरांना किंवा जे लोक आले होते त्यांना म्हटलं, हे म्हणणं हे खोडसाळपणाचं आहे. याच्यामध्ये ऐतिहासिक तथ्य अस्तित्वात नाही. पैसा नव्हता. बरं, शिवाजी महाराजांचा तो जो काळ होता तो फारसा महाराष्ट्रामध्ये तसा गाजावाजाचा म्हणा किंवा असा अतिलोकप्रियतेचा असा तो नव्हता. त्यावेळेला काही परिस्थिती असते. त्यामुळे निधी जमवणं ही मोठी अवघड गोष्ट झाली होती. पुन्हा मंदीचा काळ, ब्रिटिशांचं राज्य, प्रयत्न चाललेला होता. राजे लक्ष्मणराव भोसले नागपूरचे, पुण्याचे गुंजाळ, तात्यासाहेब केळकर, नचिन केळकर, दासाहेब कर्णिकर ही सगळी मंडळी प्रयत्न करत होती पैसे जमवायचे, काम करायचं. आणि एकदम कुठून 4,000 5,000 कुठून आणायचे शिवाजी महाराजांवर. आणि त्याचा जीर्णोद्धार करणारे ब्राह्मण आणि त्याला आर्थिक मदत करणारे तुकोजीराजे होळकर. आता यात मराठाही काही नाही ना, म्हणून यांच्या पोटामध्ये कुठंतरी दुखतं की काय अशी मला शंका येते. आणि याला कारण नसताना शिवाजी महाराज सर्वांचे आहेत. शिवाजी महाराजांवर सर्व महाराष्ट्रीयांचं आहेच आहे, अख्ख्या भारतीय लोकांचं एक नितांत प्रेम आहे. हा वाद अधिक चिघळण्यापेक्षा सरकार यावर इतिहासकारांची एक समिती का नेमत नाही? पुरातत्व विभाग त्यांच्याकडे याबाबतचे पुरावे आहेत की नाही हे का स्पष्ट करत नाही? सरकार स्वतःहून यात पुढाकार घेत काही निर्वाळा करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. की ज्या होळकरांनी, ज्या टिळकांनी, ज्या महात्मा ज्योतिराव फुल्यांनी ज्या भावनेनं समाधीचा जीर्णोद्धार केला त्यावेळापासून आता जवळजवळ किती वर्ष झालेले आहेत? 70-80 वर्ष, 80 वर्ष झालेले आहेत. एवढ्या कालावधीमध्ये कोणच तज्ञ मंडळी नव्हती की संभाजी भोसलेंना 31 मे अहिल्यादेवी होळकरांचा त्रिशतकोत्तर जन्म शताब्दी महोत्सव होतोय, हीच तारीख अल्टिमेटम द्यावीशी वाटली का? दोन संदर्भ, कसले संदर्भ? संभाजी छत्रपतींनी सरकारला अल्टिमेटम दिलाय 31 मेचा. माझं जर पत्र व्यवस्थित वाचलं, म्हणजे मी सोशल मीडियावर सुद्धा पोस्ट केलेलं आहे, मी 31 मेचं अल्टिमेटम दिलं नाही. राज्य शासनाचं धोरण आहे. राज्य शासनाचं धोरण काय सांगते? राज्य शासनाचं धोरण हे सांगते की 31 मेपर्यंत की गडकोट किल्ल्यात जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढायला पाहिजे, काढून टाकावं असं तिने आदेश दिलेला आहे. आता जर राज्य शासनानेच हे आदेश काढलेले, मी सरकारला विनंती केली. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.